मच्छिंद्र, अरे परत तुला काय झालं? तुला सांगून काय उपयोग? अरे परत माझ्यावर रागवलंस का? माझा कोणावरती भी राग नाही. अरे मग एक क्लास तावावर उभा काय आहेस? इथं माझा जीव गुदमरतोय. मला मरणाऱ्या माशांची तडफड बघवत नाही. आता तुला काय बोलावं रे बाबा? मला राग नाही येत, मला वाईट वाटतं. आधीपासून चालत आला आहे आणि त्यात काय बी चूक नाही बघ. ते बघ तुझी आई आली आहे बघ. आपल्या आईला काय वाटत असेल याचा विचार आहे का नाही? अगं मी घेऊनच येणार होते. मच्छिंद्र, किती याचं हुडकते म्या तुला. असं काय करतोस रे? माझा जीव किती घाबरा झाला होता ठाव आहे का तुला? तुझ्याशी बोलतेय म्या. चल की र घरला. नाही, मी घरला नाही येणार. आता हे काय नवीन खूळ काढलंय? तुझ्या बाने विचारलं मच्छिंद्र कुठे तर काय सांगू म्या? अरे तुझ्या बाला नजरेमोर लागतोय की तू सारखा. तू इकडं तिकडं गेला तर जीव खालीवर होतोय त्यांचा, माहितीये ना वा? ऐक की रे पोरा, गुणी बाळ हाय ना हो माझं. चल घरला जाऊ. जिथं मासा मारून खातात तिथं मी येणार नाही. मी इथंच राहणार किनाऱ्यावर. तुम्ही जा. मच्छिंद्र, अरे तू काय खाल्लं नाही? कवाचा असाच ताट कळत उभे. चल की र. अरे माझ्याशी बोल तरी. जसा आपला जीव आहे तसा माशांचा, पाखरांचा, जनावरांचा बी आहे. पण हे कसं समजून सांगायचं? हे का समजत नाही लोकांनी? मच्छिंद्र, हे बघ बाबी आलाय तुझा. मला ठाव होतं ते येणार हुडकत. त्यांचा जीव नाही राहायचा. मच्छिंद्र, अरे माझं जाऊ देत र. तुझं बाळ आहे, त्याचा तरी विचार कर. त्याचा जीव अडकलाय रे तुझ्यात. काय झालं? ऐकणं झालं वय. बरं झालं तुम्ही आलात. असं नाही ऐकायचं यो. काय रे मच्छिंद्र, किती भिजला होतास बघ. आजारी पडशील. मला काय नाही व्हायचं. एवढीस नाजूक पोर माझं, असं कसं काही नाही व्हायचं? मला जन्म व्हायच्या आधीपासूनच पाण्याची सवय आहे. तू हे काय बोलतो ना, काय बी कळत नाही बघ. तू लहान आहेस अजून, असं काय बी बोलत न ग जाऊस. आहे, मला ना भूक लागली. वय का? मी आत्ता चूल पेटवते आणि लगेच बनवून आणते काहीतरी. थांब. आहे, जेवायला काय करणार आहे? गरम गरम तांदळाची भाकर आणि माशाचं कालवण.
म्हणजे तू माशाला मारून कालवण करणार आहे? अरे समुद्रात न पकडून आणलं आहेत ती मास. असं असेल तर मला नाही जेवायचं. कुणाला तरी मारून म्या नाही खाणार. हे काय मच्छिंद्र? थांब, म्या बोलतो त्याच्याशी. मच्छिंद्र बाळा इकडे ये. बसा. माशाचं कालवण खायचं नाही तर काय खायचंय माझ्या लेकाला? गरम भात आणि दूध. बर, मी स्वतः भात ठेवतो चुलीवर करायला आणि तुला दूध भात चाल, मग तर झालं. हवं पर असं किती दिवस चालायचं? अगं आताच तर बघू. या लेकाच्या नादात तुमचं समुद्रात जाणं बी व्हायना. अहो तुम्ही मास नाही पकडलं तर पैक कसं येणार घरात? त्या म्या बघतो. अगोदर मच्छिंद्रसाठी जेवण बनवतो. आलोच म्या. हा? आहे तुला त्यो पिंडीवरचा नाक दिसतोय का ग? नाग नाही, तुझं तर आपलं काहीतरीच बघ. पर मला तर दिसतोय. गाव देवाला निवद दाखविला हाय. ह्यो प्रसाद समद्यांना वाटा आणि ह्यो प्रसाद घराघरामध्ये गेला पाहिजे. समद्यांनी ह्यो प्रसाद गाव देवाचं नाव घेऊन खावा म्हणजे त्याची कृपा राहील. जो अपमान करीन त्याला गावदेव श्राप देईन आणि गावावर कोप होईन ते वेगळंच. पण गावदेवाच्या प्रसादाला कोण कशाला नाही म्हणेल कर बुवा. होय होय. हा. तुमच्या घरात लेकरं बाळ आहेत, त्यासनी एक खायला लावा. नंतर त्याला तुम्ही म्हातारं होणार. मग ही रीत भात मोहर कोण घेऊन जाईन? होय चिन्नप्पा, माझं ध्यान हाय. म्हातारे हे घे, समद्या गावाला प्रसाद वाट आणि त्या कामिकच्या घराकडे बी जाऊन ये. होय चिन्नप्पा, समद्या गावाला मी वाटून येते. मच्छिंद्र, या मोर मला सांगायचं मगच कुठे बी जायचं, समजलं का? पर तू झोपली असशील, काम करत असशील तर? तरी बी मला उठवायचं, मला सांगायचं.
मला सांगितल्या बिगर कुठं जायचं नाही हा. मच्छिंद्रचं जेवण तयार आहे बरं का. बा हे माझ्यासाठी स्वतः तयार केलंय. होय तर पहिला घास आईचा. हा आणि येऊ दुसरा घास बाचा. गावदेवाचा प्रसाद आहे, समद्याने घ्या. होय होय. आणि तू बी घे रे मच्छिंदर. काय हो? अरे प्रसाद आहे. मुका जीव मारून केलेला परसाद मला न ग. तुम्ही आई बा आहात का कोण आहात? तुम्ही त्याला सांगत का नाही? अहो आजी राहू दे की. हा असं आहे होय. मग ह्यो कसा प्रसाद खात नाही बघतेच मी. अगं आजे आजे अगं आजे. काय र नाही कशाला म्हणायचं. आता हे म्हातारे गावभर बोंबाबोंब करणं. समद गाव तुझ्या इरदात जाणार. मला नाही कोणाचं भ्या वाटत. चिन्नप्पा, चिन्नप्पा, चिन्नप्पा. हे हो, म्हातारे चिन्नप्पा गावदेवाचं ध्यान करतात ना हो. जरा गप्पी. म्हातारे काय झालं? दुपारचा पूजेचा प्रसाद आहे ना व. मी कामिकच्या घरी घेऊन गेले होते. बर मग पुढं काय झालं? तो मच्छिंदर आहे ना व, तो प्रसाद खाल्लाच नाही. ते पोर या गावात आलं खरं, पण या गावचं कधीच नाही झालं. अहो पर असं बी ते पोरग माशाला हात लावतच नाही कधी. गाव देवाचा माशाचा निवेद असतोय, मग त्याला खायला काय झालं? होय त्यानं प्रसाद खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी आले सांगायला. गाव देवाचा कोप झाला तर काय कराल? चिन्नप्पा आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायला पाहिजे. उद्या त्या मच्छिंद्राला पूजेच्या वेळेला इथं बोलवा. होय मी जाऊन सांगते, नाही तर कुणाच तर धाडते. गावातल्या रीतिरिवाज सांभाळायच्या नसत्याल तर गावात थांबायचं नाही.
मनुष्य म्हणजे श्रेष्ठ आणि पशु म्हणजे कनिष्ठ असे नाही. पशु, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याविषयी ज्याच्याकडे करुणाभाव आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. ए शरद होता अगं खायला बांधून देतेस ना व? वय आले आले. हे घ्या. आज जरा जास्त मास पकडतो. य झाला तर चालेल. हा वय कालचा दिवस असाच वाया गेला. काल मच्छिंद्रचं ऐकलं, आज नाही ऐकायचं त्यातून. तो काय बी म्हणल तुम्ही त्याला रागू नका. जरा प्रेमानं समजून सांगा. बर मच्छिंद्र, ए मच्छिंद्र. हे बघ बाळा, बाला त्रास होईल असं काय बी वागू नग. मी कधीच कोणाला त्रास देत नाही. मच्छिंद्र ऐकणार आहे का तुझं? ऐकल की त्यो. काय र, आज लई मासं पकडायचं आणि ते एकूण जास्त पैक मिळतात. तेव्हा बाच्या कामात लुडबुड करू नका जा. चला मच्छिंद्र, टोपली घ्या. हा? आणि इकडे हे घे. चला मच्छिंद्रचं काय करायचं काहीच कळेना बघ. देवा, मच्छिंद्रची लई काळजी वाटते बघ. असा का वागतो काही कळना झालं. कशाचं भ्यास वाटत नाही त्याला. घरादाराच्या काही रीतीभाती असतात त्या पाळायला लागतात. पण मच्छिंद्र काहीच ऐकत नसतो. आणि मच्छिंद्र म्हणजे तू दिलेला परसाद आहे. त्याच्यावर आवाज तरी कसं उघडू. फिरमन जेवढं जमतं तेवढं सांगते मी त्याला. तुझी कृपा असू दे रे त्याच्यावर. दुसरं काय बी नको मला. माझं आयुष्य त्याला लागू दे. माझ्या वाटची समधी सुख माझ्या मच्छिंद्राला मिळू देत र.